गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्ष। जनरली आपण जेव्हा नवीन वर्षाची सुरुवात होते तेव्हा काहीतरी नवीन संकल्प करतो। बऱ्याचदा आपण अशा काही गोष्टी ठरवतो की ज्या यापूर्वी आपण ठरवलेल्या नसतात किंवा ठरवल्या तरी आपण त्या फॉलो करू शकलेलो नसतो। बरेच लोक जेव्हा हिंदू नववर्ष सुरू होणार असतं त्यावेळेला हे नवीन वर्ष आपल्यासाठी कसं जाणार आहे हे सुद्धा पाहत असतात आणि बऱ्याच जणांना आपल्या नशिबात पुढे काय लिहिलंय हे जाणून घेण्याची उत्सुकता सुद्धा असते। आजचा हा व्हिडिओ जो आहे हा तुम्हाला खूप काही शिकवून जाईल जर तुम्ही सुद्धा तुमच्या नशिबात काय लिहिलंय हे शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर। एका तरुणाची एक गोष्ट मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुमच्याच सारखा एक तरुण आपल्या नशिबात काय लिहिलंय हे जाणून घेण्यासाठी एकदा ज्योतिषाकडे गेला। त्याने ज्योतिषाला आपला हात दाखवला आणि ज्योतिषाला विचारलं की माझ्या आयुष्यात पुढे काय होणार आहे, माझं भवितव्य हे उज्ज्वल असणार आहे का, याच्याबद्दल मला जाणून घ्यायचंय। आता तो जो ज्योतिषी होता तो एका वेगळ्या पद्धतीने भविष्य पाहत होता। त्याने त्या मुलासमोर त्या तरुणासमोर दोन असे छोटी छोटी वर्तुळ जी आहेत ती काढली। त्याच्यातलं एक वर्तुळ जे होतं ते पांढऱ्या रंगाचं होतं आणि दुसरं वर्तुळ जे होतं ते काळ्या रंगाचं होतं। थोड्याशा अंतरावरती ही दोन वर्तुळ काढलेली होती। या दोन वर्तुळांच्या बरोबर मधोमध त्या ज्योतिषाने एक किडा किंवा एक कीटक जो आहे तो सोडला। साधारणतः तुम्ही लहानपणी एका कीटकासोबत खेळला असाल, तो म्हणजे पैसा, ज्याला खूप सगळे पाय असतात आणि आपण जर त्याला स्पर्श केला तर तो लगेच स्वतःचं अंग जे आहे ते स्वतःभोवती गुंडाळून घेतो। सो अशाच प्रकारचा एक कीटक त्याने मध्ये सोडला आणि त्या ज्योतिषाने त्या मुलाला सांगितलं की जर हा कीटक जर पांढऱ्या वर्तुळाकडे गेला तर तुझं भवितव्य, तुझं भविष्य हे फार उज्ज्वल होणार आहे। पण जर हा किडा किंवा हा कीटक जर काळ्या रंगाच्या वर्तुळाकडे गेला तर लक्षात ठेव की तुझा विनाश हा फार जवळ आलेला आहे। तर ज्या वेळेला त्या ज्योतिषाने तो कीटक खाली सोडला त्या कीटकाने हळूवारपणे हालचाल करायला सुरुवात केली आणि त्या तरुणाच्या लक्षात आलं की हा कीटक तर त्या पांढऱ्या वर्तुळाकडे जात आहे। तो तरुण खूप खुश झाला कारण त्याला त्याचं उज्ज्वल असं भवितव्य दिसत होतं। मात्र जेव्हा तो कीटक त्या पांढऱ्या वर्तुळाच्या कडेपर्यंत गेला तिथून तो परत वळला। काय झालं हे त्या तरुणालाही समजेना आणि हळूहळू तोच कीटक चालत चालत किंवा सरकत सरकत त्या काळ्या वर्तुळाकडे जाऊ लागला। आता मात्र त्या तरुणाची चिंता वाढू लागली आणि ज्योतिषाच्याही लक्षात आलं की याचं भवितव्य उज्ज्वल नाहीये। तो कीटक हळूवारपणे चालत चालत त्या काळ्या वर्तुळाच्या जवळ पोहोचला आणि तो ते काळं वर्तुळ ओलांडणार इतक्यात त्या तरुणाने त्या कीटकाला अलगद असं उचललं आणि पांढऱ्या वर्तुळामध्ये नेऊन सोडलं। हे पाहून तो ज्योतिषी चकित झाला आणि थोडासा रागावलाही, कारण अशा पद्धतीने त्याच्यासमोर कुठल्याही भविष्य पाहायला आलेल्या व्यक्तीने वर्तन केलेलं नव्हतं। आणि तो त्या तरुणाला म्हणाला, तू हे काय केलंस आणि कशासाठी केलंस? तो किडा ज्या ठिकाणी जात आहे तिकडे त्याला जाऊ द्यायचं होतं, तू त्याला उचलून इकडे पांढऱ्या वर्तुळात का ठेवलं? त्याच्यावरती त्या तरुणाने खूप सुंदर उत्तर दिलं। तो तरुण म्हणाला की माझं भवितव्य हा किडा ठरवणार असं तर तुम्ही सांगितलं, पण माझं भवितव्य जेव्हा अंधाराकडे किंवा विनाशाकडे जात आहे आणि हे जर मला दिसत असेल आणि ते बदलवण्याची ताकद, ते बदलवण्याची हिम्मत, ते बदलवण्याची क्षमता किंवा तेवढा वेळ जर माझ्याकडे असेल तर मी फक्त हातावर हात ठेवून पाहत बसण्यात काहीच अर्थ नाही। जिथपर्यंत आणि ज्या वेळेपर्यंत मी माझं नशीब बदलवू शकत असेल त्या वेळेपर्यंत मी माझं नशीब बदलवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन। आत्ता मी तो किडा सहज अलगद उचलून पांढऱ्या वर्तुळामध्ये ठेवला आणि तो पांढऱ्या वर्तुळामध्ये फिरतोय, याचाच अर्थ माझं भवितव्य उज्ज्वल आहे आणि ते त्या कीटकाच्या हातात नव्हतं तर ते माझ्या हातात होतं। खूप सुंदर अशी गोष्ट आणि त्याच्यातून मला तुम्हाला काय सांगायचं हे तुम्हाला समजलंच असेल। बऱ्याचदा आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडी कधी कधी आपल्याला इतक्या नकारात्मकतेकडे घेऊन जातात की आपल्याला वाटतं की बस आपलं आयुष्य संपलंय। पण लक्षात ठेवा, आपलं नशीब इतर कोणाच्याही हातात नसतं तर ते आपल्या हातात असतं। आपण कुठल्याही घटनेकडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहतोय आणि ती घटना आपल्या आयुष्यामध्ये कसा सकारात्मक बदल घेऊन येईल याच्यासाठी आपण किती प्रयत्न करतोय हे जास्त महत्त्वाचं असतं।
अगदी साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर MPSCच्या परीक्षा पुढे ढकलल्या किंवा काही परीक्षांच्या तारखाच जाहीर झाल्या नाहीत, याने बरेचसे विद्यार्थी हताश झाले आणि परीक्षेची तारीख नाही म्हणून आता अभ्यासात मन लागत नाहीये आणि परीक्षेची तारीख कधी होणार की परीक्षा होणार की नाही या विचारामध्ये आपला वेळ घालवत आहेत. पण त्याच वेळेला इतर काही विद्यार्थी आहेत जे असं म्हणत आहेत की आम्हाला एक्स्ट्राचा वेळ मिळाला जिथे आम्ही आमच्या वीक सब्जेक्टवरती काम करू शकू, आणि त्यांनी ते करायला सुरुवातसुद्धा केली. म्हणजेच इथे दोन्ही प्रकारचे लोक आहेत, पण त्यांचा एकाच सारख्याच घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. अर्थातच काही लोकांना असं वाटतं की माझं नशीब आयोगाच्या हातात आहे, जो परीक्षांच्या तारखा ठरवेल आणि परीक्षांच्या तारखा आल्यानंतर मी अभ्यास करेन. बट काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की माझं नशीब माझ्या हातात आहे आणि मी ठरवेन की मी किती मेहनत घ्यायची आणि परीक्षा कधीही झाली तरी मी पास होणार की नाही. तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आजच्या व्हिडिओमधून तुम्ही काय शिकलात हे सुद्धा मला सांगा. तुमचा फीडबॅक जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल. आणि आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, याच्यात मांडलेला जो विचार आहे तो तुम्हाला पटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. त्यासोबतच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या हिंदू नववर्षामध्ये खूप सगळे इन्स्पायरिंग व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. सो लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी गुढीपाडवा. थँक्यू.